जय श्रीराम. तर आपण आता आहोत श्री चंदनगडावर आपण पाहू शकता ही जी वास्तू आहे त्या पायऱ्या आहेत आणि ही इथे ही जी काही वास्तू असेल त्या वास्तूचा खालचा पाया आहे हा. तर पायाची जी रचना आहे ही आपण पाहू शकता. जसं की आपण हिंदू देवतांची जी मंदिरं असतात त्या मंदिरांच्या ज्या पायाची जी रचना असते ती अशाच प्रकारची असते. पण आता या ठिकाणी चंदनगडावर आला असताना इथे पूर्ण झाडे वाढलेली आहे. पलीकडे एक दर्गा आहे. दर्ग्याच्या इथे चांगलं एकदम व्यवस्थापन केलेले आहे. तिथे रंगरंगोटी दिलेली आहे, पाण्याची वगैरे सोय केलेली आहे. शिवाय तिथून आहे ना त्यांनी पूर्ण कंपाऊंड घातलेलं आहे आणि त्या कंपाऊंड मध्ये पुढे येण्याचा मार्ग त्यांनी बंद करून टाकला आहे. इतर वेळी जरी गडावर आलं तर एक थेंब सुद्धा पाणी प्यायची सोय नाही आणि जी आहे शिवकालीन तिला बंदिस्त करून ठेवलंय. तुम्हाला तर पुढे दाखवतो. तिथे जर तुम्ही बघितलात ना तर तुम्ही जर तिथे आलात तर असं तुम्हाला वाटेल की पुढे गडाचा मार्गच बंद आहे. गडाचा मार्ग पण बंद. पुढे आपण जर तिथून आलो तर अशी ही वास्तू आहे. पुढे कदाचित तो दारू कोठार असेल. तर अशा 2-3 वास्तू आहेत. पुढे एक तिकडे त्या बाजूला एक बुरुज सुद्धा आहे. पाण्याचं तळ आहे. तर या गोष्टी आहेत. पण तुम्ही तिथं तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर आता बघा ती जी मंदिराची वास्तू बघितली जो चौथरा असेल किंवा पाया असेल तिकडनं हा जो मार्ग तिकडे जातो. पण इकडे पुढे बघा हा जो तटबंदी असते तटबंदी आहे आणि ही त्याचा प्रवेशद्वार आहे. इथूनच आपण त्या वास्तूकडे जातो. पण हा मार्ग अशा प्रकारे यांनी बंद केला आहे. पलीकडे पण तिथे त्यांनी असेच बॅरिकेड लावलेले आहेत. तर लोकांना वाटेल की पुढे मार्गच बंद आहे, पुढे काही वास्तू नाही आहेत, गड हा संपतो इकडेच. तर जो कोणी इकडे आपल्या शासकीय लोक असतील किंवा फॉरेस्ट खाता असेल ते जर इकडे त्यांची देखभाल जर करत असतील तर त्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन हे जे अतिक्रमण जे केलेलं आहे, एक्स्ट्राचं बांधकाम केलेलं आहे ते त्यांनी काढून टाकलं पाहिजे. जेणेकरून येणारे जे दुर्ग सेवक असतील किंवा दुर्गप्रेमी असतील त्यांना पुढे जाण्यास योग्य ते मार्ग मोकळा होईल आणि त्यांना पुढे जाण्यासाठी ते जाऊ शकतात. आणि हे बघताय आपण पूर्णपणे इकडे अशा प्रकारचं रंगरंगोटी करून ठेवले आहे. इथे CCTV कॅमेऱ्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. आणि आपलं जे मंदिर आहे त्या मंदिरात तुम्ही तिथे अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नाही आहे. आता आम्ही दोन्ही गड केले, चंदन असेल गड किंवा वंदनगड असेल. पण आपले जे गड आहेत त्या गडांवरच्या जे मंदिर आहे गडांवर त्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर त्यांनी त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तिथे सुद्धा कॅमेरे लावले पाहिजेत जेणेकरून जे काही लोक येतील आपले असतील किंवा परके असतील किंवा कोणी इतर असतील त्यांच्यावर सुद्धा त्यांचं लक्ष राहील. आणि तिथे दिवाबत्तीची सुद्धा व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. तुम्ही एवढं करताय बाकीच्या गोष्टी तर ती दिवाबत्तीची सुद्धा व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. एवढंच सांगणं असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. इथे जो कोणी करत असेल म्हणजे फॉरेस्ट खाता असेल किंवा आपलं पुरातत्व खातं असेल किंवा महाराष्ट्र शासनाकडनं जर होत असेल तर त्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. जय श्रीराम, जय हनुमान.